सत्याचा स्वीकार कर मंजिरी. तू माझ्या समोर सूक्ष्म आणि दुर्बल आहेस. या क्षणी मी तुझा अंत करू शकते, पण त्याने कालचक्र थांबेल. कालचक्राच्या प्रत्येक फेऱ्यात नियती आपलं एक नवीन रूप दाखवते आणि ते रूप सगळ्यांना स्वीकारावंच लागतं. तुझा अंत निश्चित आहे, फक्त नियती वेगळंच सांगते. तू स्वतःला शक्तिशाली समजतेस, पण तुझा अंत एका साधारण निर्मळ मुलीच्या हातून होणार आहे. आणि ती मुलगी आहे मीरा. यात तिला एका आत्म्याचं सहाय्य होणार आहे. हीच नियती आहे. कालचक्रात ही घटना आधीच निश्चित केली आहे. गप्प बस. हे कालचक्र तुम्हा देवदेवतांसाठी आणि मनुष्य जातीसाठी आहे. आम्ही कुठल्याच चक्रात, कुठल्याच नियतीत बांधले गेलेलो नाही. आम्ही आमचं चक्र स्वतः फिरवतो आणि मुलगी छाटतो. आणि ती मीरा काय माझा अंत करणार? हा, एक दिवस तुलाच तिचं छाटलेलं मुंडकं कुठेतरी पडलेलं दिसेल. पण मी इथेच असणार आहे. कायमची. आजीने सांगितल्या त्या गोष्टीचा अर्थ शोधावा लागेल मला. अमावस्येला अजून बरेच दिवस बाकी आहेत. मला वाट पाहावी लागेल. या अमावस्येच्या रात्री मी जे करणार आहे ते कुणालाच कळता कामा नये. वा ताई वा. आता हे सगळं सुरू केलेस तू? इथे लपून तू माझ्यावर लक्ष ठेवतेस? कोणासाठी करतेस ग हे सगळं? आई साहेबांसाठी ना? स्वतःच्या लहान बहिणीवर पाळत ठेवायला काहीच वाटत नाही का तुला? मीरा, आणि लहान बहीण जर वेड्यासारखी वागत असेल तर? वेड्यासारखं मी नाही, तू वागतेस. मीरा, तू चुकीची वाट धरलीयस. चुकीच्या वाटेवर कोण आहे ना हे भविष्यात कळेलच आपल्याला. भविष्यात कशाला? आत्ताच सांगते ना मी. बोल, काय चाललंय ग तुझं? का सांगू मी तुला? तू कुठे ऐकतेस माझं? मी बोलायला लागली की निघून जातेस, हो ना? मीरा, मी निघून गेले नव्हते आणि मी तुला सांगायला एक मिनिट नाही. मला आत्ता या विषयावर काहीच बोलायचं नाही. आणि तू जा गई, तू निघून. नाही मीरा, दरवेळेस असं होणार नाही. आज मला बोलायचंय. मीरा, रागाच्या भरात तू काहीतरी चुकीचं करून बसशील. मी चुकत नाहीये, तू चुकतेस. म्हणजे? चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतेय. आणि हो, तुझ्यासारखा ना मला कोणाचा पुळका आलेला नाहीये. मीरा, मार्जरी, तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे त्या महागौरीने घात केलाच. समोरून लढता आलं नाही म्हणून पाठीत वार केला तिने. तिच्यामुळे आपली अंबिकाच्या मागे इतकी वर्ष वाया गेली.
मीरा, मला तुझी बडबड ऐकायची नाहीये. काय चाललंय तुझं? अच्छा, माझं बोलणं तुला बडबड वाटायला लागली आता? हे बघ, मला पुन्हा पुन्हा तेच विचारायचं नाहीये मीरा. काय लपवतेस तू ते सांग स्पष्ट. काय लपवते मी? तूच सांग ना मला, काय लपवते मी? मीरा, तू या घरावर जादूटोणा करणार आहेस ना? ताई, मूर्ख आहेस का ग तू? अगं मग हे सगळं काय आहे? अमावस्या, बिब्बा, मंत्र हा सगळं काय प्रकार आहे मीरा? मला नाही माहित. मी झोपेत बडबडत होते. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नकोस. घरातले सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात. सगळे? आई साहेबांचं कोणावरच प्रेम नाही. हा गैरसमज आहे तुझा. तुला झालाय तो गैरसमज आहे. तुला काय वाटलं ग? मला कळणार नाही तू काय करतेस ते? अगं मग कळतेय तुला तर मग का विचारतेस मला तू? माझी शक्ती काम करत नाहीये ना म्हणून. माझी शक्ती असती तर तुला विचारलंही नसतं आणि तुझ्या मनात जे आहे ते होऊ दिलं नसतं. कशी काम करणार ग तुझी शक्ती? दैवी शक्ती आहे ती. तू त्या शक्तीचा वापर पाप केलेल्यांसाठी वापरत होती ना म्हणून. आणि हो, महागौरी माता सगळं बघते. तिनेच तुझी शक्ती काढून घेतली असणार. अगं तुझी लायकी नाहीये ती शक्ती सांभाळण्याची. मीरा, मीरा, मीरा. पण महागौरी, या सगळ्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की तू तुझ्या भक्तांची फसवणूक करतेस. मीरा आणि अंबिकाची फसवणूक केलीस तू. मीराला वाचवण्यासाठी तू अंबिकाचा बळी दिलास. फक्त त्या पत्रिकेवरची नावं बदललीस तू. पण मीराचं भविष्य नाही बदलू शकणार. तिचा अंत माझ्या हातूनच होणार आहे. मीच मारणार आहे तिला. हिम्मत असेल तर वाचून दाखव. आता लढाई समोरासमोर. नाहीये माझ्याकडे शक्ती, नाहीये. पण माझी आत्मशक्ती अजून तशीच आहे. मला अजून मोक्ष मिळाला नाहीये. याच्या मागे काहीतरी मोठं कारण आहे. कुठला तरी उद्देश आहे आणि तो आता मला कळलाय. मीरा, आईंच्या विरोधात कुठलंही कटकारस्थान करायचा विचार जरी केलास ना तर लक्षात ठेव, त्यांच्या आधी तुला माझा सामना करावा लागणार आहे. मी सुद्धा शिवनाथ गुरुवांची पोर आहे. त्या बाईने माझ्या आईला जिवंत जाळलं. माझ्या बाबांची ही अवस्था केली. माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर नेलं. माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय त्या बाईने. त्या बाईला, तुझ्या सासूला मी सोडणार नाही, कधीच नाही.